नागपूरमधली अपडेट जाणून घेऊया। नागपूरमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन पक्षातला जागा वाटपासंदर्भातला संभ्रम अजूनही कायम आहे। 151 जागांपैकी केवळ 8 जागा देण्याचा भाजपचा विचार सुरू आहे। मात्र आणखी 3 ते 4 जागा वाढवून द्याव्यात अशी शिवसेनेनं मागणी केलेली आहे। सुमारे 3.25-4 तास चर्चा झाली। बहुतांश जागेमध्ये आपल्याला निवडणूक कशी जिंकायची आहे आणि महायुती म्हणून नागपूरमध्ये पुन्हा सत्ता कशी स्थापन करायची आहे या संदर्भामध्ये चर्चा झाली। त्याची स्ट्रॅटेजी ठरण्यात आली। काही विषयावर वाद होता, तो वाद काल पूर्णपणे त्याचा तोडगा निघाला नाही। थोडाफार कुठे कॉम्प्रोमाइज करावा लागतो। शेवटी महायुती म्हणजे हा भाजपलाही करावा लागतो, तर आम्हालाही करावा लागतो। परंतु साधारणतः आमचे चेहरे हे महानगरपालिकेत जातील या दृष्टीने आम्ही स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे आणि त्यानुसार ही निवडणूक होईल। युती आमची आहे, आमची युती झालेली आहे, त्याला स्वरूप मिळालेलं आहे। त्यांच्याकडनं 8 सीटचा प्रस्ताव आहे। आम्ही 10वर त्यांना मागणी मागताय। थोड्या वेळामध्ये त्याचं अंतिम स्वरूप होऊन जाईल। मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये प्रस्ताव आपलं देणं आमचं कर्तव्य आहे। पक्षाचे अध्यक्ष आणि आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी जो निर्देश दिला त्या निर्देशावर आम्ही पालन करू। आजच्या परिस्थितीने 10चा प्रस्ताव आम्ही ठेवलेला आहे। त्यांचा 8चा प्रस्ताव जे पण त्याच्यामधनं मार्ग निघेल ते काढण्याचा आम्ही प्रयत्न करू। अहिल्यानगरमधली अपडेट पाहूया। शिवसेना अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहे। शिवसेनेकडून आतापर्यंत 50 एबी फॉर्म्सचं वाटप केलं गेलेलं आहे आणि सर्वच्या सर्व 68 जागांवर शिवसेना आपले उमेदवार उभे करणार असल्याचं समजतंय। उर्वरित जागांसाठीचे एबी फॉर्म सुद्धा घेण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी पक्ष कार्यालयात झालेली आहे। अहिल्यानगरमध्ये शिवसेना सर्व 68 जागांवर निवडणूक लढणार आहे। गेले काही दिवस सातत्यानं चर्चेची गुऱ्हाळं शिवसेना आणि भाजपमध्ये सुरूच होती, मात्र कोणताही तोडगा निघू शकला नव्हता। जागा वाटपाचा तिढा कायम होता आणि म्हणून आता शिवसेनेनं अहिल्यानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेना अहिल्यानगरमध्ये स्वबळावर लढणार आहे हे स्पष्ट आहे। 50 एबी फॉर्म्सचं वाटप शिवसेनेमधल्या इच्छुकांना दिलं गेलेलं आहे, करण्यात आलेलं हे वाटप आणि आणखी 18 जे फॉर्म आहेत 18 ठिकाणाचे 18 प्रभागातले ते आता या पुढच्या काळात इच्छुकांना दिले जाणार आहेत। काहीच तास आता उरलेले आहेत अर्ज भरण्यासाठी। आजचा शेवटचा दिवस आहे। घाई करावी लागणार आहे अनेक पक्षांना अनेक ठिकाणी, तर अजूनही जागा वाटपाचं घोडं अडलेलंच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।